तालुक्यातील श्री सती अहिल्यादेवी यात्रा उत्सवाचे वेध. धुळे तालुक्यातील बोरीस येथील जागृत देवस्थान असणाऱ्या सती देवीच्या अहिल्या यात्रा उत्सव सोहळ्यास आज दिनांक 17 जानेवारी पासून प्रारंभ होत असून ही यात्रा 15 दिवस चालते. उत्तर महाराष्ट्रातील ही एक प्रसिद्ध यात्रा आहे. दरवर्षाप्रमाणे सती अहिल्या देवीची यात्रा बोरीस गावात मोठ्या उत्साहात भरते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या यात्रेस ऐतिहासिक महत्त्व आहे. सर्वसामान्य जनता सतीमाय म्हणून देवी संबोधतात. या भावनांच्या आधाराने सतीचे महत्त्व कळते. या यात्रेस ग्रामपंचायत बोरीस व सती देवी पब्लिक ट्रस्ट यांच्या सहकार्याने मंदिरास विद्युत रोषणाईने सजविले जाते. बोरीस परिसरात ही यात्रा उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक महोत्सव म्हणून मानला जातो. ही वस्तुस्थिती असून शके 1831 ची घटना असून आजतागायत सती अहिल्या देवीच्या कृपादृष्टीचा अनेकांना अनुभव आलेला आहे. त्यामुळे या यात्रेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. देवीची कथा प्रसिद्ध असून श्री सती अहिल्या देवीचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या विरदेल या गावी झाला. सती अहिल्या देवीच्या वडिलांचे नाव गटलू पाटील बेहरे असे होते. विरदेल गावी आजही बेहरे कुळातील असंख्य कुटुंबे आहेत. श्री सती अहिल्या देवी यांच्या बालपणातील अनेक आठवणी आहेत, परंतु विशेष अशी माहिती कोणी देऊ शकत नाही. त्या काळी बालविवाहाची प्रथा रूढ होती. या अनुषंगाने श्री सती अहिल्या देवीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीच्या वयाच्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षीच वर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केला. समाजातील ठराविक व योग्य स्थळांची भेटी घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या वडिलांना अहिल्यादेवीने वर शोधण्याचा निरर्थक त्रास न घेण्याची विनंती केली. माझ्यासाठी योग्य पती मिळाल्यास मीच आपणास सांगेन व त्याविषयी समर्पक माहिती आपणास देईल, असे विनंती अहिल्यादेवीने केली. आपल्या नियोजित सती अहिल्यादेवीने निवड केल्यावर स्वतःहून सांगितले. त्यावेळी त्यांचे वय 18 वर्ष होते. आजही 21व्या शतकात आपण मुलींसाठी कायद्याने 18 वर्ष झाल्यावर वर शोधतो. त्याचवेळी अहिल्यादेवीने आपल्या नियोजित पतीविषयी आपल्या वडिलांना सांगितले की माझे भावी पती हे शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे स्वतःच्या बैलगाडीने बैलाच्या खरेदीसाठी आलेले आहेत. त्यांचे नाव श्री अर्जुन पाटील देवरे असून त्यांनी आकर्षक पोशाख परिधान केला आहे. त्यांच्या बैलगाडीवर शोभिवंत पडदा लावला आहे. अर्जुन पाटील धुळे तालुक्यातील बोरीस गावाचे रहिवासी असून देवरे कुटुंबियांना तालुक्यात मानाचे व आदराचे स्थान आहे. तरी आपण माझ्या नियोजित पतीचा दोंडाईच्या बाजारात शोध घ्यावा व लग्नाची तयारी करावी, अशी विनंती अहिल्यादेवीने आपल्या कुटुंबियांना केली. त्यानुसार सती अहिल्यादेवीने सांगितलेल्याप्रमाणे अहिल्यादेवीच्या वडिलांनी व आप्तेष्ट नातेवाईकांनी प्रयत्न केला असता दोंडाईचा येथे त्या बैलगाडीचा व गाडीवानचा शोध लावला. परंतु बैलगाडीचा गाडीवान सुमारे 60 वर्ष वयाचा वृद्ध होता. नाव अर्जुन पाटील देवरे यांची अहिल्यादेवीच्या वडिलांशी ओळख करून झाली. अहिल्यादेवीच्या वडिलांनी त्याबद्दल आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु घरात मुलीला आदराचे मानाचे स्थान असल्याने गटलू पाटील अहिल्यादेवीचे वडील अर्जुन पाटील देवरे यांना आपल्या समवेत विरदेल या गावी घेऊन गेले. घरातील लोकांनी अर्जुन पाटील बोरीस यांचे आदरातिथ्य केले. तेव्हा स्वतः अहिल्यादेवीने मोठ्या प्रेमाने अर्जुन पाटील यांना दूध व भाकरीचे जेवण दिले. अहिल्यादेवीच्या नियोजित वराची चर्चा संपूर्ण बेहरे कुटुंबासह विरदेल गावात झाली. एरवी 60 वर्ष वयाचे अर्जुन पाटील आजूबाजूच्या लोकांना 15 वर्ष वयाच्या तरुणासारखे दिसत होते. हा चमत्कार बघून सर्व लोकांनी आश्चर्य व्यक्त करून मोठ्या विश्वासाने संमती दिली. त्यातच अर्जुन पाटील विधुर होते. त्यांच्या पत्नी वारल्या होत्या. पहिल्या पत्नीचा एक मुलगा होता, त्याचे नाव श्यामला पाटील होते. अर्जुन पाटील त्यांच्याबरोबर श्री सती अहिल्यादेवीने मोठ्या प्रेमाने, आदराने व भक्तिभावाने 15 वर्ष संसार केला. त्या कालावधीत त्यांना 2 कन्यारत्न प्राप्त झाले. उभयतांचा संसार मोठ्या प्रेमात सुरळीतपणे चालू होता. अर्जुन पाटील यांचे कालांतराने निधन झाले. त्यावेळी अहिल्यादेवीचे वय 24 वर्ष वयाचे होते. सती न जाण्याचा कायदा त्यावेळी संमत झाला होता. परंतु मनाचा निश्चय करून अहिल्यादेवीने सती विरोधी कायदा न जुमानता आपल्या पतीसोबत 1887 माहे फाल्गुन वैद्य 14 सोमवारी सकाळी 10 वाजता सती जाऊन पावन झाल्या. त्यांनी आपल्या जीवनकार्यात अनेक चमत्कार दाखविले. त्यात सत्यता होती. सदर चमत्काराचा आजही देवरे कुटुंबियांना अनुभव येत आहे. ही एक दंतकथा नसून सत्यकथा आहे. यात्रेच्या दिवशी भाविक देवीच्या कृपेने व दर्शनाने पावन होतात.
सती अहिल्यादेवीचे बोरीस येथे भव्य मंदिर असून भाविक आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीप्रित्यर्थ नवस फेडतात. अनेक भाविक शेकडो मैलांवरून पायी देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रेत करमणूक असते. गावातील प्रत्येक गल्लीत वेगवेगळे तगतराव तांगड असते. यात्रेच्या निमित्ताने भरपूर व्यापारी आपली दुकाने थाटत असतात. तसेच विविध लोकनाट्य मंडळही हजेरी लावतात. त्यामुळे धुळे तालुक्यात या यात्रेचे फार मोठे आकर्षण असते. सती अहिल्यादेवीच्या नावाने पब्लिक ट्रस्टची स्थापना 15 ऑगस्ट 1956 साली कैलासवासी शिवाजीराव रायमल देवरे यांनी केली. ज्या जागेवर अहिल्यादेवी सती गेल्या त्याच जागेवर ट्रस्ट मार्फत मोठे मंदिर बांधले गेले. यात्रेच्या दिवशी पहाटे माहेरचा आहेर विरदेल गावातील नामदेव लोटन पाटील यांच्या घरातील पिढ्यानपिढ्याप्रमाणे चालू असलेली प्रथा ते आजही निभावत आहेत व लोटन पाटील विरदेल बोरीस येथे कैलासवासी भिलासा हुदय देवरे यांच्याकडे येत असतात. या दिवशी पहाटे त्यांच्याकडे देवीचा नैवेद्य बनवून अर्पण केला जातो. यात्रेनिमित्त भाविकांना ते बुंदीचा प्रसाद वाटप करतात. तसेच या निमित्ताने मोफत वैद्यकीय सुविधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सहकारी पुरवित असतात. सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवत असतात. गावात गल्लीत सायंकाळी भाविक व यात्रेकरूंना महाप्रसाद, त्यात विशेष करून म्हणजे पिठलं भाकरी व मसाले भातही वाटप केला जातो. या ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषदादा जेवरे व मॅनेजर संचालक यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे. गावातील नागरिक व सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी नेहमी मदत आणि सहकार्य करीत असतात.